प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघतोय की सौदामिनीची एंट्री झाली आहे दुष्यंतच्या बायकोची। पण सुरुवातीला आपण पाहतोय बयो विशालच्या विचारात रस्त्याने चाललेली असते आणि हसत असते मनाशीच। तेवढ्यात तिला इरा दिसते समोरून, पण तिचं लक्ष नसतं बयोचं म्हणून तिला धक्का लागतो इराला। इरा लगेच बडबड करायला लागते, काय गे तुझं लक्ष कुठे? बयो म्हणते, अगं माझं लक्ष नव्हतं, सॉरी। तेव्हा इरा म्हणते, काय ग ढगात बघत होतीस की काय? लक्ष कसं नसतं तुझं रस्त्याने चालताना? स्वतःला काय महाराणी समजते का तू? बयो म्हणते, अगं बाई तुला सॉरी म्हटलं ना मी आता। बरं बाबा गेलेत का ग हॉस्पिटलला? आज लवकर जाणार होते ते। इरा म्हणते, तू कोण आहेस ग? तुला का सांगू मी माझे बाबा कुठे गेले आणि कुठे नाही ते? बयो म्हणते, बरं बाई राहू दे, मी आता निघते। तेव्हा लगेच इरा म्हणते, निघते काय निघते? तुला भांडे घासायचे आहेत ना आमच्या घरचे, तुझं खानदानी काम करायचं आहे ना, केव्हा येतेस तू घरी? बयो म्हणते, हे काय आता निघालेच आहे मी। इरा म्हणते, आता तू निघणार कधी, जाणार कधी, भांडे घासणार कधी? तुला कॉलेजला पण मिरवायचं असतं ना बाबासमोर, चल मी तुला सोडते गाडीत। बयो म्हणते, मी माझी जाईल, पण इरा तिला खूप आग्रह करते आणि कसली बदमाश आहे बघा ना। आता बयो तिच्या सोबत बसते गाडीमध्ये, मध्ये हीच म्हणते तिला चाल। आता ती समोर बसते तर तिला म्हणते, तू काय मालकीण समजतेस काय? तुझी लायकी आहे का माझ्या बाजूला बसायची? मग बयो मागे बसते, मग पुन्हा ती म्हणते, ए स्वतःला मालकीण समजते का? चल पुढे येऊन बस। मग बयो पुढे बसते, मग इरा म्हणते, ए जास्ती आवाज करू नको, चल गपचूप मागे बस। पुन्हा काय बसलीस पुढे? म्हणजे उगाच हिला खेळवतीये ती। शेवटी बयो वैतागते आणि म्हणते, काय चाललंय तुझं इरा? मला आधीच उशीर होतोय। इरा म्हणते, अरे माझ्यावर आवाज करतेस काय मागे बसून? म्हणजे मागे पुढे दोनदा तीनदा करायला लावते ही तिला, उगाचच छळतीये। आणि मग म्हणते, जा धक्का मार गाडीला। धक्का कोण देईल? बयो म्हणते, काय चाललंय तुझं इरा? अगं मला जाऊ दे ना माझी। पण ती लगेच बयोला धक्का मारायला लावते गाडीला। बयो म्हणते, झालं का इरा? इरा म्हणते, मार धक्का मार, हल्ली सुद्धा नाहीये गाडी। आणि मग उगाचच गाडी चालू करून निघून जाते। आणि या बयोची फजिती वरी इराच्या क्रूरपणाचा कळस दाखवायची गरज होती का? खरंच काही दाखवतात असो, पण बयो विचार करते, हिच्यावर विश्वास ठेवायला नकोच होता मी। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं। बिचारी बयो आता पायी चालली आहे, तर रस्त्याने जाताना दोन माणसं भांडणं करत असतात। ऑटोवाला आहे आणि एक माणूस आहे, तर तो माणूस त्याला पैसे मागत असतो, पण तो ऑटोवाला देत नसतो। आता त्यांची हाणामारी चालू असते आणि एकदम या माणसाला चक्कर येते, ज्याचे पैसे त्या ऑटोवाल्याकडे असतात। आता बयो ते बघते रस्त्याने जाताना, ती त्या माणसाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या माणसाला शुद्ध येतच नसते, त्याला हार्ट अटॅक आलेला असतो बहुधा। मग बयो मदतीसाठी बऱ्याच वाहनांना हात देते, पण कोणीच थांबत नाही। शेवटी बयो एका वाहनासमोर आडवी होते आणि ती गाडी नेमकी सौदामिनीची असते। आता हे सगळं आपण प्रोमोमध्ये बघितलंच असेल। आता त्या सौदामिनीचा ड्रायव्हर बाहेर येतो आणि म्हणतो, ए बाजूला सरक, आमचीच गाडी मिळाली का तुला मरायला? बयो म्हणते, हे बघा एका माणसाला हार्ट अटॅक आला, त्याला गरज आहे लवकर दवाखान्यात न्यायची, पण आता चक्क या ड्रायव्हरने हात उगारलाय बयोवर। असं बाई माणसावर कोणी हात उगारतं का? मग सौदामिनी गाडीच्या बाहेर उतरली आहे आणि मग बयोकडे बघायला लागते। सौदामिनी खूप कमी बोलते आणि जरा चिडकी आहे असं तरी दिसतंय प्रेक्षकांनो। बयो त्यांना रिक्वेस्ट करते, मॅडम प्लीज तुमच्या गाडीतनं, इथे जवळच हॉस्पिटल आहे, एका पेशंटला न्याल का? त्यांना हार्ट अटॅक आला आहे, त्यांना दवाखान्यात न्यायची खूप गरज आहे। सौदामिनी हो नाही काहीच बोलत नाही, पण बयो थँक्यू म्हणते आणि लगेच त्या माणसाला गाडीत टाकते। आता गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात येतं की हीच बसली आहे, गाडी कोण चालवणार? मग ती पुन्हा खाली उतरते आणि म्हणते, मॅडम प्लीज चला ना, खूप इमर्जन्सी हो, प्लीज। मग सौदामिनी तोंड वाकडं तिकडं करते आणि गाडीत जाऊन बसते। शेवटी गाडीत बसल्यानंतर ती बयोकडे अशी रागाने बघत असते। असो, पण आता इकडे विशाल आलेला आहे शुभंकरांना भेटायला। शुभंकर म्हणतात, अरे विशाल ये। काय रे? विशाल म्हणतो, सर आपल्याला त्या म्हणजे मीटिंगबद्दल बोलायचं आहे ना, आणि ते पेशंट सोनवणे त्यांचं पुढे काय करायचं आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अरे हां मी बोललोय दुष्यंत सरांची, ते सांगणार आहे डिसिजन त्यांचा। विशाल म्हणतो, पण आपण तोपर्यंत पेशंटचं काय करायचं? त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अरे हो मी माझ्या खर्चातून करणार आहे त्यांची ट्रीटमेंट। विशाल म्हणतो, काय सांगताय सर, सिरियसली? तेव्हा शुभंकर म्हणतात, अरे हो आपल्याला प्रशासनाच्या नियमाप्रमाणे तर चालावेच लागेल ना हॉस्पिटलमध्ये, तू काळजी करू नकोस, आपण एकदा बोलूया ट्रस्टीजशी, त्यांनी बयोच्या प्लॅनिंगला होकार दिला की मग बघू पुढच्या प्रोसिजरकडे। पण काय रे तुला बयो दिसली होती का रे आज? मला दिसलीच नाही। विशाल आता बयोचं नाव घेतल्यावर पुन्हा सकाळच्या दृश्यामध्ये अगदी विचार करत काय म्हणता येईल त्याला हरवून गेलाय। शुभंकर म्हणतात, काय रे विशाल कसला विचार करतोयस? विशाल म्हणतो, नाही काही नाही, ते मला दिसली होती ती आत्ता, मी सांगतो तिला। लगेच आता बयोचाच फोन येतो त्याला आणि तो म्हणतो, काय? आता डॉक्टर म्हणतात, काय रे काय झालं?
तेव्हा विशाल म्हणतो, सर आत्ता मला सरस्वतीचाच फोन आला आहे, एक इमर्जन्सी आली आहे, मी लगेच येतो हां जाऊन. डॉक्टर म्हणतात, थांब मी येऊ का तुझ्याबरोबर. विशाल म्हणतो, नको नको तुम्ही थांबा, नका त्रास घेऊ, तसं काही वाटलं तर मी बोलवतो तुम्हाला. इकडे बयो आता हॉस्पिटलला पोहोचली आहे आणि राजाराम काकाला सांगते की ह्यांना हार्ट अटॅक आला आहे, आपल्याला पटकन भरती करावं लागेल यांना. आता बयो हॉस्पिटलमध्ये गेली आहे, थँक्यू म्हणते ती सौदामिनीला. पण सौदामिनीला पण तिथेच जायचं आहे, म्हणजे तिचंच हॉस्पिटल आहे हे. तिथे खाली उतरून ती सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये जाते. विशाल म्हणतो, अगं सरस्वती हे कोण आहेत, काय झालं यांना. बयो म्हणते, माहिती नाही आहे, रस्त्यात हार्ट अटॅक येऊन पडले होते हे, आपल्याला यांना लवकर ॲडमिट करावं लागेल. मग तात्काळ त्या पेशंटला ॲडमिट करण्यात येतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू होतात. इकडे सौदामिनी डिरेक्टली दुष्यंतच्या कॅबिनमध्ये घुसते आणि मग दुष्यंत खूप घाबरतात आणि म्हणतात, तू इथे. सौदामिनी म्हणते, का, तुझ्यामुळेच मला इथे यावं लागलंय, मला यायला भाग पडलायस तू दुष्यंत. दुष्यंत म्हणतात, काय बोलतेस तू हे सौदामिनी, अगं सिरियसली काय झालंय. तेव्हा ही म्हणते, काय झालंय. आणि मग आता तिथे खाली चेअरवर बसते आणि म्हणते, मला हॉस्पिटलमध्ये काय काय होतंय याचे सगळे डिटेल्स मिळालेच पाहिजेत, काय सुरू आहे हॉस्पिटलमध्ये माझ्या माघारी, असा जाब विचारत असते ती दुष्यंतला. दुष्यंत काही बोलणार तेवढ्यात शुभंकर आले दुष्यंतच्या केबिनमध्ये आणि दुष्यंतला म्हणताय, सर आपल्याला मीटिंगला जायचं होतं ना, त्या प्रपोजलवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे ना. लगेच सौदामिनी म्हणते, हे कोण. आता शुभंकर म्हणतात की मी आत्ताच जॉईन झालो आहे मॅडम. दुष्यंत पण सांगतो की हो आत्ताच जॉईन झालेत ते. पण सौदामिनी म्हणते, त्यांना विचारले ना मी, तू का मध्ये बोलतोयस. मग शुभंकर म्हणतात, हो मॅडम मी आत्ताच जॉईन झालो आहे. मग आता सौदामिनी म्हणते, फुल फॉर्म सांगा. शुभंकर म्हणतात, सॉरी. तेव्हा ही म्हणते, DND हॉस्पिटलचा फुल फॉर्म सांगा. मग आता ते शुभंकर सांगतात फुल फॉर्म, दत्तात्रय नाना दंडवते असा फुल फॉर्म शुभंकर सांगतात सौदामिनीला. मग सौदामिनी म्हणते, गुड, हुशार आहात तुम्ही. दत्तात्रय दंडवते म्हणजे माझे वडील आणि आता मीच. शुभंकर म्हणतात, अरे वा, म्हणजे तुम्ही चेअरपर्सन आहात तर. अरे हॅलो मॅम, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. शुभंकर त्यांना शेक हँड करायला जातात. तेव्हा ह्या सौदामिनी बाई त्यांना शेक हँड न करता म्हणतात, कसली मीटिंग आहे. त्यावरती दुष्यंत काही बोलणार तेवढ्या शुभंकर म्हणतात की ते ॲक्च्युली ना हॉस्पिटलमध्ये एक नवीन कल्पना रुजू होती आहे, त्या संदर्भातच मीटिंग आहे. त्यावरती लगेच आता सौदामिनी उठते आणि म्हणते, ठीक आहे, मला पण जॉईन व्हायचं आहे मीटिंगला. मग दुष्यंत म्हणतात, अगं सौदामिनी तू आत्ताच आली आहेस, जरा रिलॅक्स हो की, मी आहे ना, मी करतो हँडल, तुला कॉफी पाठवतो हां. सौदामिनी लगेच त्यांच्या पुढे चालायला लागते, चला म्हणून. असो, म्हणजे दुष्यंतला बिचारायला काय वागणूक मिळत असेल घरी याचा विचार करा. असो, आता बाहेर आल्यावर केबिनच्या शुभंकर म्हणतात, मॅडम तुम्हाला भेटून खरंच फार आनंद झाला मला. मी आत्ताच रुजू झालो आहे हॉस्पिटलमध्ये, खूप छान आहे आपलं हॉस्पिटल, माझी तिन्ही मुलं याच हॉस्पिटलमध्ये शिकतात. आता समोरून नर्स येत असतात तेव्हा सहज शुभंकर म्हणतात, बयो आली का नर्स, तिला प्लीज लवकर केबिनमध्ये पाठवा ना. नर्स ठीक आहे असं म्हणतात. आता लगेच सौदामिनीचे कान टवकारतात आणि तिला आठवतं की फोनवरती खबऱ्याने, म्हणजे गौतमी नावाच्या खबऱ्याने तिला खबर दिली आहे ना की बयो नाव आहे तिचं, तीच सगळे डिसिजन घेते तुमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि आता सौदामिनीला आणखीन राग आला आहे त्या गोष्टीचा. शुभंकर म्हणतात, मॅडम मग ती विचारते, बयो कोण आहे. मग शुभंकर म्हणतात, ती माझी मुलगी आहे. आणि ते काही बोलणार पुढे तेवढ्यात लगेच ती पुढे चालली जाते आणि त्या मीटिंगच्या केबिनमध्ये जाते. सगळे ट्रस्टीज घाबरतात तिला आणि म्हणतात, मॅडम तुम्ही अचानक इथे. मग लगेच ती म्हणते, का, मी इथे यायला नको होतं का, तुम्हाला विचारून यायला हवं होतं. ट्रस्टीज म्हणतात, नाही मॅडम तुम्ही अचानक आलात म्हणून विचारलं. त्यावरती ती म्हणते, बसा खाली. मग ते ट्रस्टीज म्हणतात, मॅडम तुम्ही पण बसा ना. मग ती म्हणते, मी सांगितलं ना तुम्हाला, बसा म्हणलं की बसा. मग ते बिचारे हिच्या धाकामुळे खाली बसतात. मग सौदामिनी त्यांना जाब विचारते, काय चाललंय या हॉस्पिटलमध्ये, तुम्ही सगळे झोपला आहात की झोपायचं सोंग करताय. आता प्रेक्षकांना शुभंकरांची न्यूज तर मीडियामध्ये वगैरे आली होती ना, आणि ही स्वतः ट्रस्टी असून हिला काहीच माहिती नाही आहे शुभंकरांबद्दल, हे जरा नवलच वाटलं मला. असो, आता बयो आली आहे कॅबिनमध्ये आणि म्हणते, अरे मॅडम तुम्ही, आणि चकित झाली आहे या सौदामिनीला तिथे बघून, म्हणजे तिनेच मदत केली ना आता बयोची. तर असा होता आजचा रिव्ह्यू. पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू थोड्याच वेळात येईल. पण आता सौदामिनी बयोला ठेवते कॉलेजमध्ये की काढून टाकते. का बयोने जे काही केलं आहे त्या पेशंटला ॲडमिट करून, त्यामुळे सौदामिनी तिच्यावर इम्प्रेस झाली आहे. म्हणजे आज तरी मला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही कळले नाही आहेत. तुम्हाला कळले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.